सोशल मीडियावर बदनामी करणं किती महागात पडू शकतं, त्याच्यावर कायदेशीर उपाय काय आणि सोशल मीडियाची नेमकी बदनामी म्हणजे काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती तुमच्याजवळ पोहोचेल. नमस्कार, मी ॲडव्होकेट वैशाली. मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की सोशल मीडियावर बदनामी म्हणजे काय, ती कशी होते आणि त्याच्यावर कायदेशीर पर्याय म्हणजे काय असतात. भारतीय कायद्यानुसार जर एखाद्या व्यक्तीची कोणी सार्वजनिकपणे सोशल मीडियावर बदनामी करत असेल, म्हणजेच की खोटे आरोप करणे, अफवा पसरवणे ह्यासारख्या गोष्टी जर कोणी सोशल मीडियावर करत असेल आणि त्यामुळे त्या व्यक्तीची प्रतिमा समाजामध्ये खराब होत असेल, त्याला कायद्यामध्ये बदनामी असं म्हणतात. कायद्यामध्ये बदनामीचे दोन प्रकार सांगितले गेलेले आहेत. एक सिव्हिल डिफेमेशन आणि क्रिमिनल डिफेमेशन. म्हणजेच सिव्हिलमध्ये तुम्ही नुकसान भरपाई मागू शकतात आणि क्रिमिनलमध्ये गुन्हा दाखल होऊ शकतो. तर आता सांगायचा मुद्दा म्हणजे हा की सोशल मीडियावर बदनामी म्हणजे कशी होते. तर सगळ्यात पहिले म्हणजे फेसबुकवर तुम्ही एखादी पोस्ट करत आहात, त्याच्यामध्ये जी माहिती आहे ती चुकीची आहे. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही अफवा पसरवत आहे. त्यानंतर इंस्टाग्रामवर तुम्ही चुकीची कमेंट करत आहे किंवा यूट्यूबवर एखाद्या व्यक्तीविषयी चुकीचा कंटेंट बनवून त्याची बदनामी करत आहात. या सगळ्या प्रकरणाला बदनामी असं म्हणतात, म्हणजे सोशल बदनामी. आणि ही सगळी माहिती जर खोटी, एखाद्याची प्रतिमा खराब करणारी असेल तर त्याला कायद्यामध्ये बदनामी असं म्हणतात. तर पुढची स्टेप म्हणजे जर तुमची सोशल मीडियावर बदनामी झाली असेल तर तुम्ही काय करू शकता. तर सगळ्यात पहिले तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपचे किंवा ज्याही सोशल मीडियावर तुमच्यासाठी संबंधित पोस्ट केलेली आहे जी चुकीची आहे तिची स्क्रीनशॉट जतन करा आणि ज्याही ग्रुपमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये काही अपमानास्पद तुमच्याविषयी कंटेंट क्रिएट केलेली आहे त्या पोस्टची URL लिंक तुमच्याकडे जतन करा. त्यानंतर त्या संबंधित व्यक्तीला तुम्ही सगळ्यात आधी नोटीस पाठवा आणि नोटीस पाठवल्याच्या नंतर जर त्यावर काही रिप्लाय जर नाही आला किंवा ती बदनामी करणं जर थांबलं नाही तर त्यानंतर तुम्ही पोलिसांमध्ये तक्रारसुद्धा देऊ शकता. तर कायद्यानुसार क्रिमिनल ऑफेन्स जर असला तर याच्यामध्ये 2 वर्षापर्यंतचा तुरुंगवास, दंड किंवा दोघीही याच्यामध्ये होऊ शकतं. जर एखाद्याने सार्वजनिक माहितीसाठी आणि सार्वजनिक हितासाठी जर टीका केली असेल तर त्याच्यामध्ये जर सत्यता असेल तर त्याला बदनामी मानली जात नाही. म्हणजेच काय, तर प्रामाणिक टीका आणि बदनामी यामध्ये फरक आहे. म्हणून सोशल मीडियावर बदनामी करणं हा सुद्धा कायद्याने एक गुन्हा आहे. म्हणून कोणतीही पोस्ट आणि टीका करण्याआधी दोनदा विचार करा आणि माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.